नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सत्यनारायण चौरे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. एक अपडेट व्हिडिओ टाकावं म्हणून तुमच्या समोर आलोय. अर्थात बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता, बरेच कॉल येतात अक्षरशः. अर्थात मी जास्त युट्यूबला नव्हतो काही कारणास्तव, परंतु बरेच जण कॉल आले. बरेच जणांचे कॉल आल्याच्या नंतर असं कळलं की एक बऱ्याच आपल्या अधिकारी बंधूंची मानसिकता अशी द्विधा मनस्थिती झाली आहे. अर्थात जर पाहायचं म्हटलं तर करू की नको, सतत हा विचार डोक्यामध्ये राहतोय की बसेल की नाही. आता सुरुवातीला एक सांगतो इथंच, म्हणजे पुढे तुम्ही व्हिडिओ किती पाहताल काय माहित नाही मला. ज्यांना ज्यांना 32 मार्क आहेत त्यांनी डोळे झाकून तयारीला लागायचं. ठीक आहे का? कसं इथं मी कॅल्क्युलेशन करत सांगून 2 तास त्याच्यात घालणार नाही, अर्धा तास घालणार नाही. एक सांगण्याचा हेतू आहे की तुम्ही जर इथं अभ्यास करणार असाल, तुमचा अभ्यास वाया जाणार नाही. एक होईल तेवढ्या वेळेत अभ्यास करा. म्हणजे असं नाही की उठसूट अभ्यास करायचा कंटिन्यू, किंवा उठसूट आपण आपलं एकतर कमी मार्क आहेत म्हणून आपण सारखं विचारामध्ये असतो, सारखे वेगवेगळे व्हिडिओ बघतो, सारखे वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट करतो, वेगवेगळ्या ग्रुपवर काय चाललंय हे आपण करतो, याच्यात टाइम घालवतो. ठीक आहे, कारण ही सत्य परिस्थिती, मला बऱ्याच जणांनी वर्णन केलं या परिस्थितीचं. मग मला तेच म्हणायचं आहे की काहीच गेलं सगळं तिकडे इकडे तिकडे, काही घेणे नाहीये. फक्त आणि फक्त काय करा, सगळा विचार सोडून अभ्यासाला लागा. तुम्ही 32+ असणार आहे, 32 वर बी मेरिट येऊ शकते असं मला खात्री वाटते. ठीक आहे, मी कट ऑफ सांगितलं 34च्या रेंजमध्ये, 34च्या कुठेतरी तर कट ऑफ राहील असं मी सांगितले माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आणि हा परत व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की एकतर मी बॅचचं रन करण्याचा माझा प्लॅन नव्हता, पण बऱ्याच जणांचे कॉल आले, बऱ्याच जणांनी मला सांगितलं की असं आपण करूयात. मग करायचं होतं, एक काही दिवस थोडेसे घेतले, कारण मला थोडे काही विषयासाठी आता परिपूर्ण बॅच एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला द्यायचं होतं. मग फॉरेन्सिकचा विषय असेल त्यामुळे, तर आपण त्या अनुषंगाने मी ही बॅच पण सुरू केली आहे. ही बॅच आपण स्टार्ट करत आहोत. अर्थात ती 8 फेब्रुवारी पासून मी बॅच चालू करणार आहे. आणि फीस 2999 ठेवली, त्याच्यामध्ये सर्व विषय आपला परिपूर्ण पेपर्स तयारी असणार आहे. प्लस या फीस मध्ये आपण या बॅच मधील विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज मोफत देणार आहोत, कारण आपण टेस्ट सिरीज सुद्धा चालू करणार आहोत. या डिपार्टमेंटल PSI ची जी परीक्षा आहे यांची टेस्ट सिरीज आपण घेणार आहोत. परिपूर्ण अशा 5 टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे, तेही तुमच्या लक्षात असते. इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यासाठी तुम्हाला. दुसरी गोष्ट, आपण ही बॅच 8 तारखेपासून चालू करत आहोत. याच्यामध्ये सध्या आपण आता हे 2 तास कालावधी 45 तासांनी डेली 2 तास इथं तुम्हाला दिसत असेल, तर हे 2 तासात 45 दिवस करून 45 दिवसामध्ये आपण 5 दिवस गेले सुट्टीचे, पण आपला सुट्टी घ्यायची नाही. 45 दिवस दोन्ही 90 तासात हा भाग कव्हर होत नाही. पण हे इथं का म्हटलंय याचं एक क्लॅरिफिकेशन असं की आपण ज्या वेळेस तारीख येईल आयोगाची, एक 10 तारखेपर्यंत लक्षात धरून ठेवा की 10 तारखेपर्यंत तुमच्या परीक्षेचं काहीतरी नोटिफिकेशन आलं तर तुमची परीक्षा 23 किंवा 24 मार्च पर्यंत होऊ शकते. जर नाही आलं तर तुमची परीक्षा मे एंड अर्थात जून मध्येच समजून चला, तोपर्यंत मध्ये होणार नाही. एक मग जर जून मध्ये परीक्षा गेली तर हा डेली 2 तास शेड्यूल आपलं असंच 90 दिवस 3 महिने चालेल. आणि जर ही परीक्षा पुढे नाही गेली, अर्थात त्यांनी सांगितलं 15 तारखेला की आम्ही 30 मार्चच्या आधी परीक्षा घेणार आहोत. सर्वसाधारणपणे तुम्हाला मुख्य परीक्षा निकालापासून 45 दिवस भेटले पाहिजेत. हे असं एक ही पद्धत आहे, रीत आहे. मग त्यानुसार जर इथं ते झालंच तयार तसं, तर आपण काय करणार आहोत की हे 45 दिवसामध्ये डेली आपण 3-4 तास घेणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे हा विचार नाही इथं करायचा. आणि हे चालू करण्याचं कारण, मला बऱ्याच जणांचे पोलीस बांधवांचे फोन आले होते आणि त्यांचा आग्रह होता आपण हे चालू केलेलं आहे आणि हे तुमच्या समोर आणलं आहे. तर हे आणण्याचं हे ज्यांनी तुमचे मित्र असतील, तुम्ही असताल, त्यांना तुम्ही इथं सजेस्ट करू शकता. दुसरी गोष्ट अशी की आता ह्याला साईडला ठेवू थोडं, तुमच्याबद्दल असं की ज्यांना 32 मार्क आहेत त्यांनी तयारी करावी. का करावी मी तुमच्यासाठी सांगतो, माझ्यासाठी सांगत नाहीये. हे नाहीये मी दुय्यम आहे माझ्यासाठी, हे याच्यासाठी आपण आलोच नाहीये. एक ठीक आहे, पण प्रश्न हा की तुमचं जे कॅल्क्युलेशन केलं तर बऱ्याच जणांचा जो काही आपली प्रॉब्लेम दिसतोय आपल्या सर्वांना, मी इथं एक सांगून ठेवतो 34 मार्काचं. हे सांगून का ठेवतोय मी, हे 34 मार्क्स इथं मेरिट राहील, मायनस मध्ये येऊ शकतं आणि प्लस मध्ये जाऊ शकतं. पण इथं मी अजूनही सांगतो 36 क्रॉस होत नाही. ठीक आहे, आणि इथे मेरिट 32 ला सुद्धा येईल. ठीक आहे, हे मी अजून सांगतो, वारंवार सांगण्याचं कारण. पण
मला एक खात्री अशी वाटते की 33-34 असं माझ्या डोक्यामध्ये का घुळतंय. एक तर बऱ्याच जणांचे मार्क ऐकले असतात. आता काही जण म्हणतात की आम्हाला बरेच जणांचे आले की 36-37 सांगतात, कोणी 40 सांगताय, 45 सांगताय. अरे 30 वाला कोणाला काहीच सांगणार नाही. जो 30ला आहे, 31ला आहे, तो कोणाला काहीच सांगणार नाही. का? त्याला माहिती आपण बसणारच नाही, तो चर्चेत सुद्धा नाहीये. मग चर्चेत जास्त आहेत कोण? इथली या जवळची जनता. मग मी काय सांगितलं की 35 पेक्षा कमी मार्क आहेत तर तुमची चलबिचल होते, मानसिक अवस्था अशी आहे की काय करू. ठीक आहे, मग ही अवस्था होऊ द्यायची नाहीये. तुमचं जर इथं असल कुठे, इथं 32+ तर मी सेफ सांगतोय, 32+ला मी सेफ सांगतोय. ठीक आहे, एक अंदाज सांगतोय माझा 32+ सेफ असेल. पण जिथून पुढच्या पोरांना 32 आणि 32+ जे आहेत लक्षात ठेवायचंय, हे जे 32 आणि 32+ आहेत त्यांनी काय करावं, पूर्ण तयारीला लागावं, तयारी करावी. कशाची करायची? मेन्सची. ठीक आहे, आता मग मी म्हणेल का माझी बॅच लावून मेन्स तयारी करा, करूच नका, सेल्फ स्टडी करा. पण करा. का सांगतो की जर तुमचं उद्या आता कदाचित 32च मेरिट लागलं, मग 32 ते 34 मध्ये जनता तुम्ही काय करणार? तुम्ही काय करणार पुन्हा? अरे ज्यांचे मार्क जास्त आहेत ते फुल तयारी करतायत, त्यांची पूर्ण तयारी झाली बऱ्यापैकी. मग तुमचा बसून सुद्धा उपयोग होणार नाही. आसून वळिंबा नसून खोळंबाशी म्हण आहे आपल्याकडे, ती पद्धत व्हायला नको. तुम्ही तयारी करा, तुमचा अभ्यास वाया जाणारच नाही ना. कशाला जातोय? 22 मध्ये परीक्षा झाली, 21 ची परीक्षा झाली, 22 एंड पर्यंत गेली, 22 डिसेंबर 22 मध्ये, बरोबर आहे. बरं ते अभ्यास करणाऱ्या पोरांचा अभ्यास वाया गेला का नाही ना? आले लगेच 23 मध्ये जाहिरात. ठीक आहे, 615ची ऍड आहे बघा. तर हेच मी तुम्हाला सांगतो मी हे का म्हणतोय. ठीक आहे, एक 2021चा विषय आणि 2023चा विषय जर बघितला आपण, त्याच्यामध्ये अजून एक मी सांगतो इथं की 250 आणि इथे 615 आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. इथं मुलं होते 35,000+, इथं मुलं आहेत 25,951, म्हणजे 26,000 पकडा. ठीक आहे, इथं 35,000+ जवळपास इथे होते 25,009. आणि यांची जर मी तुम्हाला सांगितलं की हा जो मी सांगतोय कट ऑफ, हा रेशिओ जर 12चा घेतला, ठीक आहे, तरचा हा रेशिओ आहे. जर रेशिओ 13 किंवा 14 घेतला, असं अपडेट असं चालू आहे की 13 किंवा 14चा रेशिओ घ्यायचा, त्यासाठी मागणी चालू आहे वगैरे वगैरे. मी ऐकलं की माझ्या कानावर बातम्या आल्या की 13 रेशिओ वाढवा म्हणून ही तरतूद चालू आहे, मागणी चालू आहे. आणि जर ती झाली, यदा कदाचित त्यांनी जर हे 13चा रेशिओ घेतला, बघा हा रेशिओ जसा जसा इकडे वाढेल, समजा आपण म्हटलं की 13चा घेतला, तर याचा परिणाम हा इकडे जाणार आहे. ठीक आहे, त्यांनी जर 12चा रेशिओ घेतला तर हे इथं राहील, आणि त्यांनी याच्या कमी तर घेऊ शकत नाही. ठीक आहे, मग आपल्याला करायचं काय? आपल्याला करायची मुख्यची तयारी वेळ न घालवता. ठीक आहे, आपल्याला करायची मुख्य परीक्षेची तयारी वेळ न घालवता. मग लक्षात घ्या, हा 34च्या खालचे आहेत, 34च्या खालचे 35. मी दिले सांगितलं की 35च्या खालची मुलं आहेत, मानसिक अवस्था द्विधा मनस्थिती आहे, काहीच करू नका ना. या नंबरवर फोन करा माझ्या, हा नंबर आहे पहिला 9922485500. मी सांगतो, मला वैयक्तिक सांगतो काय करायचं. ठीक आहे, तुम्ही 100% बसतात, 32 वाले 100% बसतात. ठीक आहे, तुम्ही करा तयारी, 32, 33, 34, 35 सगळे तयारी करा पूर्ण. 35+ तर बसणारच आहेत. पण तुमचं काय? तुम्ही पण बसणार आहेत, फक्त तुम्हाला आत्ता तुमच्या समोर दर्पण नाहीये की बसतोय का नाही. शासंक आहेत, 35-36 वाले पण कन्फ्युजन मध्ये आहेत की आमचं काय होतंय. पण तो विचार कुठलाही डोक्यामध्ये न आणता तुम्ही काय करा, याची तयारी करा, याची तयारी करा पूर्णपणे. सांगण्याचा उद्देश हा की 2021ला 250 जागा असताना 35,000 मुलं असताना पेपर काठिण्य पातळी कशी असताना, ही काठिण्य पातळी जी होती ही जास्त होती, प्लस होती, इथं ही कमी होती, इथं जास्त आहे. ठीक आहे, तरी 25,951 जवळपास. आणि याच्यामध्ये मला सांगा तुम्ही 615 गुणिले जर 12चा रेशिओ केला तर 7,380 प्लसचा हा भाग जातो. अर्थात जर त्यांनी 8चा रेशिओ केला, 13चा रेशिओ केला, तर ही संख्या जाते 8,000+. ठीक आहे, आणि 8,000+ मध्ये जर आपण इथं एक कॅल्क्युलेशन करा आपण की जर आपण पडलं म्हणलं की गेल्या 40+ असणारे मुलं किती असू शकतात बरं, मला सांगा. 40+ वाले किती असू शकतात? 40+ वाले असून माझ्या माहितीचं 2,000 मुलं असतील. 2,000 ते 2,500 एवढे पण नाही, 2,500 2,000 मुलं खूप झाले. ठीक आहे, आता मी सांगतो तुम्हाला हे 40+ वाले सगळे. मग याचा आपण एक हे करूया, इथून खाली जर आपण 1-1 मार्काने आलो
एक मार्काने आलो आपण इथं. तर समजा इथे 39, 38, 37, 36, 35, 34, 33 आणि 32. मी 32 पर्यंत येतो खाली. ठीक आहे, इथून आपण पकडलं, याच्यावर आपण जर खाली आलो, आता इथं पकडलं आपण. बघा इथे आहे समजा 300 मुलं, इथे आपण 400 करूया, नसणार आहेत. इथे केलं आपण 500. ठीक आहे, इथं केलं आपण 600, इथं केलं आपण 700. ठीक आहे, इथं केलं आपण 800. ठीक आहे, इथं करूया आपण 900 आणि इथं करूया आपण 1000. जसं जसं खाली तसं आपण वाढून बघू. एक कॅल्क्युलेशन करू. की झालं 9 त्रिक 27, 13 40, 5 45 आणि 4 49, 52 आणि 2 72. 72 म्हणजे 7200. अजून 400 पाहिजेत, अजून 200 पाहिजेत, तेव्हा 7380 ला व्हायला अजून 400 पाहिजेत. ठीक आहे, अजूनही 400 पाहिजेत, लक्षात घ्या. मग इथून पुढे तुम्ही यायचं 40 वर आलात, इथं 200 मुलं आहेत समजा. असं बघा की 40 वर 200 आहेत, 41 वर 100 आहेत. असं करत गेला तरी तुम्ही 55-56 मार्कापर्यंत जाता. ठीक आहे, कुठपर्यंत जाता तुम्ही? एक 50 प्लस जाता. अजून याच्यामध्ये बाकी आपला या पद्धतीने तुम्ही काढा. अरे 32 वर तुम्ही जरी 1000 मार्क पकडले, 33 वर 900 पकडले, 34 वर 800 पकडले, एवढे पोरं नसणार एका मार्कवर, नसतील. ठीक आहे, तसं तुम्ही खाली तसं जास्त असतील. तुम्हाला ज्याला की 20 मार्क आहेत, ज्याला की 15 मार्क आहेत, ज्याला की 30 मार्क आहेत, ते तुम्हाला मार्कच सांगणार नाहीयेत की आम्ही परीक्षा दिली म्हणून सुद्धा सांगणार नाहीत, ते तुम्हाला सांगतो मी. त्यामुळे काय लोड घ्यायचा आहे? कारण तयारी. जिंकलात तर तुम्ही बादशाह आहात, जरी नाही बसलात तरी बादशाह आहात. का? तुम्ही लढत आहात, तुम्ही थांबलेला नाही आहात. ठीक आहे, आणि आधीच हारून बसची गरज नाही ना. बघा मी स्वतः सांगतो, 11 वेळेस मुख्य परीक्षा दिली एमपीएससी मध्ये, आणि मध्यंतरी काही तर निकाल 2-2.5 मार्कावर गेलेत माझे. जाऊ देत, गेलेत, अजूनही काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही तयारी, आपलं हे ध्येय सोडायचं नाही आपला. तुम्ही बघा तुमचा डिसिजन जो आजचा, तो तुमचा भविष्य घडणार आहे. काय तर तुम्ही 32 प्लस वाला पोरगा जर आता 32 वाला फुल तयारी करत असेल, 100% झोकून देऊन, आणि इथं 36 वाला करत नसेल, तर 36 वाला नाही होणार, पण 32 वाला होईल तुमचा कट ऑफ लागल्यावर. हे ग्रुप सी ची पेपर झाला, तर ग्रुप सी चा एक, त्याचा कट ऑफ जर एक कट ऑफ लागला 30 ते 32 लागला असं म्हणतो, 32 पुढच्यानी तयारी करा. 35 वाले तयारी करत नव्हते, त्याचा कट ऑफ लागला 19. ठीक आहे, तुमच्यामध्ये रिझर्वेशन असं काही नसतं. ठीक आहे, त्यामुळे ओपनचा कट ऑफ 38 लागला, 36 लागला, काहीच नसतं. सगळ्या जागा सरसकट असतात. कास्ट नाही, फिमेल नाही, काही नाही, सरसकट लावून टाका. मग अरे लागणार आहे इथे लागणार आहे, इथं 100% सांगतो मी, इथं लागेल. ठीक आहे, मी तर हे सांगितलंय तुम्हाला. मी सांगितलंय मी 34चा कट ऑफ. ठीक आहे, मी इथं सांगितलंय हा, पण इथे लागेल, इथे पण लागेल, लक्षात ठेवा. त्यामुळं कुठलाही वेळ न घालवता तयारी करा. एक तुम्ही लागल्याच्या नंतर संपर्क करा एकदा की ठीक आहे की हा व्हिडिओ आम्ही पाहिला होता आणि आमच्याकडे बाबा आम्ही हा व्हिडिओ पाहून आम्ही आलोच, अभ्यासाला लागलो. ठीक आहे, तेवढंच सांगा. तुम्हाला हे लेखा लागल्यास तरी कळेल काहीतरी. ठीक आहे, की लागलाय, आपण बसलो आणि आपला खरंच हे चुकीच सांगते, खरं सांगते. ठीक आहे, आता हे आम्ही काही जादूगार नाही आहेत, पण एक थोडंसं ऑब्झर्वेशन करून, थोडंसं स्टडी करून, मागलचं काय, पुढचं काय, त्याच्यानंतरचं तुमचा रेशिओ काय असेल, पेपरची काठिण्य पातळी काय होते, सगळ्या गोष्टींचा सरासर विचार करून हे आपण इथं मांडलं असतं, लक्षात ठेवा. त्यामुळं हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल, शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट अशी की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका आपल्या. आणि जर तुमचे इच्छुक असाल, तुम्ही तुमचे काही म्हणणं असेल, मागणी असेल, तर नक्कीच तुम्ही या आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथं खाली हा नंबर आहे तुमच्याकडे. आणि दुसरी गोष्ट शेवटी हे सांगतो की ही बॅच जी आहे आपण ही चालू केलेली ऑनलाईन ऑफलाईन. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ही 8 फेब्रुवारी पासून आपण बॅच चालू करत आहोत. ही फीज आहे 2999, अर्थात सगळ्यात कमी फीज ठेवली. याच्यामध्ये तुमचा परिपूर्ण प्रत्येक घटक कव्हर केला जाणार आहे. ठीक आहे, त्याचा कालावधी 45 दिवस राहील आणि ह्या कालावधीचा 2 तास वेळ असेल. जर आपली एक्झाम, हे सांगितले मी तुम्हाला, ह्याचं क्लिअरिफिकेशन सुरुवातीला दिले, त्यामुळे याच्यावर जास्त बोलणं नको. दररोज आपलं 3 तास लेक्चर होईल, लक्षात ठेवा. डेली 3 तास लेक्चर्स होतील, पण आपण हे 45 आणि 2 तासचा शेड्यूल आता सध्या ठेवलंय, नंतर आपण त्यामध्ये वाढवणार आहोत. अर्थात वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाईल, म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला इथं वैयक्तिक घटक हे समजून सांगितलं असेल, जे काय अडचण असेल ते प्रत्येक रविवारी आपली एक झूम मीटिंग असेल, त्या मीटिंगवर आपण सगळे तुमचे प्रश्न घेणार आहोत, काय असेल ते. ठीक आहे, पुढे दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायचे, प्रत्येक
डेट सर्व व्हिडिओ तुम्हाला किती वेळा पाहतात, तुमची एक्झाम होईपर्यंत किती पहा, काहीच अडचण नाहीये. अभ्यास परिपूर्ण झाल्यावर विषयांची रिव्हिजन घेतली जाईल. एक पुढे तुमच्याकडे हे जे मिळणार आहे ते तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन, तुम्हाला जे काही खात्यांतर्गत पुढचे PSI झालेत पहिले काही किंवा फौजदार असेल त्यांच्याकडे मार्गदर्शन मिळेल. आणि दुसरी गोष्ट, सर्व विषयात पैकीच्या पैकी मार्क देण्याची हमी आहे. हमी म्हणजे काय की तुम्हाला येतील एवढं आम्ही परिपूर्ण शिकवणार. आमच्या लेक्चर्समध्ये तुमचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल, जवळपास 99.99% प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये सापडेल. त्यामुळे तुम्ही इच्छुक असाल, तुमचे मित्रमैत्रिणी इच्छुक असतील तर तुम्ही यांना सजेस्ट नक्कीच करा. आणि भेटूया आपण आपल्या या चॅनलवर. मी यानंतर काही कारणास्तव थोडं मध्ये युट्यूबला नव्हतो. यानंतर मी डेली एक सेशन घेऊन तुमच्या समोर येणार आहे. प्रत्येक घटकाचं, प्रत्येक टॉपिकचं, प्रत्येक विषयाचं एक सेशन आपलं असेल. आणि लक्षात ठेवा, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. काही अडचण असेल, तुम्हाला बॅच नका जॉईन करू, तुमची अडचण असेल, तुमची शंका असेल, जाणून घेण्यासाठी कॉल करा. थँक्यू. आपण थांबूया तिथेच. व्हिडिओ जास्त मोठा होतोय, तुम्हाला वेळ नसेल पाहायला सुद्धा जास्त. चला भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.